नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय मराठी कविता 16वी वनवासी। तर मित्रांनो, तुम्ही जर माझे चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर तुम्हाला माहितीच असेल की ह्या कविता आपण ही कविता समजून घेतलेली आहे, तिचा सारांश आपण समजून घेतला आहे आपल्या पाठच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ प्रथमतः पाहायला मिळतील। तर मित्रांनो, चला वेळ न घालवता आपण ह्या कवितेच्या स्वाध्यायाला सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न काय आपण पाहून घेऊया। प्रश्न पहिला आहे, खालील शब्द समूहातील अर्थ स्पष्ट करा। तर बघा, प्रश्न पहिला, पांघरू आभाळ। पांघरू आभाळ का? तर मित्रांनो बघा, अर्थ स्पष्ट काय आहे याचा, की उघड्यावर संसार आहे, म्हणून काय बोलतात ते पांघरू आभाळ, उघड्यावर संसार आहे। दुसरं काय आहे, वांदार नळीचे। वांदार नळीचे म्हणजे काय मित्रांनो, जो डोंगराच्या गळीमध्ये जिथे वांदरे असतात तिथे आम्ही वास्तव्य करतो, जिथे जिथे वांदरं जास्त असतात। वांदर म्हणजे काय, तर माकडे आपण असं म्हणू शकतो, किंवा वांदर। हा तिसरा प्रश्न, आभाळ पेलीत। आभाळ पेलीत म्हणजे काय मित्रांनो, सगळ्या गोष्टीचा सामना करत, उदाहरणार्थ ऊन, वारा, पाऊस, ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करणे म्हणजेच आभाळ पेलीत असं म्हटलं आहे। प्रश्न दुसरा, शोध घ्या। हात लावून गगना येऊ चांदण्या घेऊन या काव्यपंक्तीमध्ये व्यक्त होणारा आदिवासींचा गुण काय आहे मित्रांनो? तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला कुठला गुण दिसतोय, की हात लावून गगना येऊ चांदण्या घेऊन। तर मित्रांनो, ह्यामध्ये बघा, तुम्हाला जिद्द, चिकाटी, अतिशय धैर्य असणे किंवा अंगी मोठ्या प्रमाणावर इच्छाशक्ती असणे, ह्या सगळे गुण आपल्याला याच्यामध्ये दिसत आहेत। तर आपण एक गुण घ्यायचा म्हटला तर धैर्य आपण म्हणू शकतो, किंवा प्रचंड चांगली अशी उत्तम इच्छाशक्ती असं आपण म्हणू शकतो। कवितेच्या यमक रचनेतील वेगळेपण। कवितेच्या यमक रचनेतील वेगळेपण तर काय आहे मित्रांनो, बघा, प्रत्येक काडव्यामध्ये ना 4 पंक्तीमधील पहिल्या आणि दुसऱ्या किंवा आणि चौथ्या पंक्तीचे यमक हे जुळते। उदाहरणार्थ बघा, भाकर, भोकर, ढेकर, ओके, आणि पेलीत, चालीत, बोलीत। ओके, कसं मी तुम्हाला दाखवतो पहा। हे बघा, भाकर, भोकर, ढेकर, आणि काय मित्रांनो, तर हे बघा, पेलीत, चालीत आणि बोलीत। समजलं? हे अशी प्रकारचे यमक जुळत आहेत। तर मित्रांनो बघा, काव्य सौंदर्य। प्रश्न तिसरा आहे हा। प्रश्न पहिला, बसू सूर्याच रुसून पाहू चंद्राक हसून या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा। तर मित्रांनो, याचा अर्थ काय आहे आपल्याला स्पष्ट करायचा आहे। तर बघा मित्रांनो, मी आज कवितेमध्ये उत्तम प्रकारे समजवलेलं आहे, तरी मी तुम्हाला परत समजवतो। बघा, दुपारी कसं असतं माहिती मित्रांनो, की दुपारी सूर्य तापतो, तळपतो, ऊन जास्त असतं। महारानावर हुंदडणारे जे आदिवासी मुलं आहेत, जी खेळणारी मुलं आहेत, त्यांना कडक उन्हामध्ये खेळावे लागते, कडक उन्हामध्ये बागडावे लागते। तर मित्रांनो, ह्या बोलतात ना, अंगावर कपडे नसणाऱ्या, उघड्या बोडक्या असलेल्या ह्या आदिवासी मुलांना उन्हाचा त्यामुळे त्रास होतो, म्हणूनच ते सूर्यावर रुसून बसतात। आणि काय होतं, पाहू चंद्राक हसून, आणि नंतरला काय होतं, जेव्हा रात्र होते तेव्हा चंद्र उगवतो, त्याच्या शीतल छायेमध्ये, चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये आदिवासी मुलांना बागडण्यात मजा वाटते, किंवा त्यांना उधाण येतं, म्हणूनच चंद्राकडे बघून ते आनंदाने हसतात। आणि सूर्यचंद्राचे त्यांच्याशी असलेले हे खूप उत्तम असे नाते या ओळीतून आपल्याला प्रकट झालेले, किंवा कवीने उत्तम प्रकारे सांगितलेले दिसते। हा होता आहे मित्रांनो याचा काव्य सौंदर्य। तर मित्रांनो बघा, काही म्हणजे कमेंट्स मुलं करतात की आम्हाला लिहून स्वाध्याय सांगा, पण मित्रांनो बघा, जर तुम्हाला मी असा समोरून बोलत ना, की बोलून जर स्वाध्याय सांगितलं तर तुम्हाला ऐकायला सुद्धा चांगलं वाटेल, आणि तुम्हाला ते थोडं बोलतात ना, की पाठ पण होईल आणि उत्तम प्रकारे समजून सुद्धा येईल। म्हणून मी मित्रांनो नेहमी माझी जेव्हा स्वाध्याय मी एक्सप्लेन करतो तेव्हा नेहमी मी डायरेक्ट तोंडाने उत्तर सांगतो, मी लिहून देत नाही, जेणेकरून तुम्हाला उत्तम प्रकारे समजेल सुद्धा, आणि माझ्या शब्द समजवल्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रमाणे समजते, त्यामुळे मी अशा प्रकारे सांगतो। जर तुम्हाला कोणाला असं वाटत असेल की मी लिहून सुद्धा द्यावे तर तुम्ही सांगा, मी नक्की लिहून देईन। मी प्रयत्न सुद्धा करत आहे, आता मी थोड्या वेळाने सुद्धा असे व्हिडिओज घेऊन येईन ज्यामध्ये मी लिहून सुद्धा स्वाध्याय सांगेन। प्रश्न दुसरा, डोई आभाळ पेलीत चालू शिव्यांचा चालीत या पंक्तीतील कवीला अभिप्रेत असलेला अर्थ सांगा। तर बघा मित्रांनो, डोई म्हणजे डोक्यावर, पेलीत म्हणजे बोलतात ना, की सहन करत, किंवा बोलतात ना, की आम्ही
पेळलं म्हणजे आभाळ, पेळलं म्हणजे काय तर आभाळ उचलणे असं आपण म्हणू शकतो. सिंहाच्या चालीत म्हणजे काय तर सिंहाच्या चालीत, सिंह जसा चालतो ना तसा ऐटीत. तर मित्रांनो बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, परत मी सांगतो. आदिवासी मुले, आजी बोलतात ना की ज्यांच्यावर अंगावर कपडे नसतात, उघडी बोडके असतात, ते अंगाने उमराच्या माळावर भटकतात, बागडतात. तर मित्रांनो बघा झाडांवर किंवा कडे कपाऱ्यांवर ते वावरत असतात. त्यांचे जीवन हे नेहमीच खडतर असते, परंतु त्यांना कष्टमय जीवनाची चिंता नसते, कारण की ते त्यांच्या रोजचं जीवनात झालेलं आहे. कारण की ऊन, वारा, पाऊस अशा प्रकारच्या गोष्टी ते झेलत जगत असतात, ते पेलत असतात. जणू ते आपल्या माथ्यावर सर्व आभाळच पेलतात. सिंह जंगलाचा जसा राजा असतो, त्याचाच दरारा सगळ्या रानावर असतो. म्हणूनच आदिवासी मुले सुद्धा सिंहाच्या दमदार चालीने चालत सारी संकटे झेलतात. आणि आदिवासी मुलांचा यामध्ये चिकाटी वृत्ती आणि जिद्द, धाडस ह्या सगळ्या गोष्टींचे वर्णन आपल्याला ह्याच्यातून सहजपणे समजून येते. प्रश्न 4 मित्रांनो, अभिव्यक्ती. आदिवासी समाज आणि जंगले यांचे अतूट नाते असते, याविषयी तुमचे काय विचार आहेत? तर मित्रांनो हे स्वतः शब्दात सांगायचं आहे तर मी सुद्धा तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो बघा, आदिवासी हे लोक असतात ते पूर्ण बोलतात ना की ती रान माणसं असतात. म्हणजे एक शब्द आहे रान माणसं म्हणजे काय तर ज्यांचा संबंध, ज्यांचे जगणे, ज्यांचं जीवन हे सगळं बोलतात ना जंगलामध्ये किंवा पर्यावरणाशी निगडीत असते. तर मित्रांनो ह्यांची सकाळ रात्र पूर्ण जीवन ह्यामध्ये व्यस्त असते. उदाहरणार्थ त्यांचं खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी ते ह्यामधूनच शोधत असतात. त्यांचं जगणंच हे असतं. आदिवासी समाज हा बोलतात ना की जंगलामध्ये राहणारा असतो. तो सगळ्या गोष्टींचा त्यांचा तिथे संबंध असतो. आणि तर उदाहरणार्थ झाडांच्या वाढलेल्या फांद्या, अजून काट्या घेऊन त्यांची खोपटी तयार करणे, तिथेच राहणे, तिकडची फळे कंदमुळे खाऊन स्वतःचे रोजचं जीवन भागवणे, अजून ओढ्या नाळ्याचे पाणी पिणे आणि निसर्गावर अवलंबून राहणे आणि धर्तीवर जणू या आबाळाचा पांघरून आहे असं जगणे. अजून जंगलातील पशुपक्षी यांच्या मित्रपरिवारासारखे राहणे त्यांच्याबरोबर. आणि बोलतात ना की दुखण्या खुपण्याला ते पाल्यांचे औषध बनवणे, ह्या सगळ्या गोष्टी आदिवासी लोक करत असतात. तर मित्रांनो आदिवासी समाज हा पूर्णपणे बोलतात ना की जंगलावर अवलंबून असतो. म्हणजे उदाहरणार्थ याच्यामधून आपल्याला समजते की आदिवासी आणि जंगल यांच्यामध्ये किती अतूट नाते आहे. तर मित्रांनो हे होतं माझं बोलतात ना स्वमत. तर तुमचं काय मत आहे मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. तर आता आपण पुढे जाऊया. भाषा सौंदर्य. लिखित मजकुरासाठी योग्य विरामचिन्हांचा वापर महत्त्वपूर्ण असतो. विरामचिन्हांच्या चुकीच्या वापरामुळे संपूर्ण वाक्याचा अर्थ बदलू शकतो व भाषेचा बाजही बिघडू शकतो. भाषा योग्य स्वरूपात अर्थवाही होण्यासाठी विरामचिन्हांचा योग्य वापराचा अभ्यास व सराव होणे खूप आवश्यक आहे. ओके, तर खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा. ओके, तर बघा पहिलं वाक्य आपण वाचूया. ते यामध्ये आपल्याला काय करायचं तर योग्य चिन्हे वापरायची. उदाहरणार्थ प्रश्नार्थ म्हणा, अजून उद्गारवाचक अशा प्रकारची चिन्ह वापरायची. तर बघा 1, ते बांधकाम कसलं आहे. तर हा मित्रांनो विचारलेला प्रश्न आहे. ते बांधकाम कसलं आहे तो विचारतोय आपण किंवा कुठली तरी माहिती जाणू इच्छितोय. तर मित्रांनो हा प्रश्न असल्यामुळे ह्याला काय येणार तर प्रश्नार्थी चिन्ह येणार. माहिती आहे ना कसं असतं, अशा प्रकारचं चिन्ह येणार. तर पहा मित्रांनो दाखवतो तुम्हाला मी. ओके, ते बघा हे असं चिन्ह असतं. आता पुढे जाऊया. आकाश कंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला. तर मित्रांनो हे वाक्य पूर्ण झालेलं आहे. ह्याच्यामध्ये काही ना प्रश्न विचारलेला आहे. ह्याच्यामध्ये एक फक्त माहिती आहे काय तर आकाश कंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांब्यावर खिळ्याला टांगला. तर ह्याच्यामध्ये काही येणार नाही, फक्त एक लास्टला आपण पूर्ण विराम देऊया. ओके, आता पुढे जाऊया. गुलाब, जास्वंद, मोगरा ही माझी आवडती फुले आहेत. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला समजतंय की एकपेक्षा जास्त वस्तूंची जेव्हा माहिती येते, उदाहरणार्थ बघा इथे काय दिलं आहे गुलाब, जास्वंद, मोगरा. तर ह्यामध्ये बघा की एकापेक्षा जास्त वस्तू आहेत. तर आपल्याला बोलतात ना की एकापेक्षा जास्त गोष्टींविषयी जेव्हा आपण बोलत असू तेव्हा त्यांच्या बाजूला असा कॉमा येणं आवश्यक आहे. तर मित्रांनो बघा ह्याच्यामध्ये आपण लिहिताना असं लिहू की गुलाब, कॉमा,
जास्वंद कॉमा मोगरा. आता मोगरा हा शेवटचा आहे तर इथे कॉमा येणार नाही, इथेच फक्त येणार. गुलाब, जास्वंद, मोगरा ही माझी आवडती फुले आहेत आणि शेवटी पूर्णविराम. ओके, हे असं वाक्य येईल. आता चौथं, अरे रे त्याच्या बाबतीत फारच वाईट झाले. अरे रे त्याच्या बाबतीत फारच वाईट झाले. तर मित्रांनो बघा, अरे रे हे कसं म्हणजे आपण उच्चारतो ना लागल्यानंतर, आई ग मोठ्याने आपण म्हणतो तसं. तर मित्रांनो हे उद्गारवाचक आहे, उद्गार केलेला आहे ना ते. तर बघा याला असं चिन्ह येणार, त्याच्या बाबतीत फार वाईट झाले. समजलं कसं चिन्ह आलं? आता पुढे जाऊया. आई म्हणाली सोमन चल लवकर उशीर होत आहे. आई म्हणाली सोमन चल लवकर उशीर होत आहे. तर बघा आई म्हणाली सोमन चल लवकर उशीर होत आहे. तर हे अर्धवाक्य आहे. आई म्हणाली, तर इथे कॉमा येणार आणि इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा येईल वरचा, कारण की तिने सोहमला सांगितलेलं आहे की सोनम चल लवकर उशीर होत आहे आणि पूर्णविराम. हे असं वाक्य पूर्ण होईल. आई म्हणाली, इथे कॉमा दिला आपण. काय म्हणाली आई? तर सोनम चल लवकर उशीर होत आहे, तर त्यामुळे इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा येईल आणि इथे फुल स्टॉप पूर्णविराम पूर्ण वाक्य होईल आपलं इथे. तर मित्रांनो आता आपण भाषा सौंदर्य सुद्धा पाहिलं आहे. तर मित्रांनो या कवितेचा स्वाध्याय तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच असे नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो तुमचे मित्र जर कोणी नववीला असतील तर त्यांनासुद्धा आपलं चॅनल आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनासुद्धा मदत होईल. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच असे नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आपली.